मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ही फक्त एक योजना आहे का? नाही. या योजनेमुळे आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एक संधी म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना. या संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असं मी म्हणतो, परंतु प्रत्येकाला घेण्याची संधी मिळते का? मिळत नाही. कारण ITI पिंपरी चिंचवडमध्ये 650 ते 700 प्रशिक्षणार्थी शिकत आहेत. त्यातनं फक्त 30 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. किती? 650 आहेत का? म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात का? नाही. कारण सगळ्यांना संधी मिळाली का? नाही. जे निवडक आहेत, सर्वांना जो मुलगा चांगला वाटला त्याच मुलाला निवडलं आणि या ठिकाणी आणून बसवलेलं आहे. मित्रांनो, पॉलिटिशियन तुम्हाला माहिती आहे, राजकारणी लोक माहिती आहे सगळ्यांना. बरेच राजकारणी लोक जे आहेत हे NCC मधून, NSS मधून, स्काउट गाईडच्या माध्यमातून, विविध संघटनांच्या माध्यमातून पुढे आले आहेत. त्यांना एक व्यासपीठ मिळालं. तसंच व्यासपीठ तुम्हाला या ठिकाणी आज मिळालेलं आहे. मिळालं का नाही व्यासपीठ? मग ते लोक अशा व्यासपीठावरून मोठे नेते झाले. त्यांचं करिअर पॉलिटिशियन मध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याची सुरुवात, त्याचं मूळ आज राष्ट्रीय सेवा योजनेचा आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशीच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती पाहिलं तर सगळ्यांच्या हॅपीनेस दिसतं, कुणीही नर्वस दिसत नाही. कारण एक वेगळ्या वातावरणामध्ये वेगळं काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली तुम्हाला आहे. म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं, हॅपीनेस दिसतं. म्हणून एकदा पण जोरदार टाळ्या होतो. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. याच्यामध्ये तेव्हाचं मंत्रिमंडळ, तेव्हाच जे शासन सरकार आहे त्यांनी काय विचार केलं? आपला देश भला मोठा आहे, या देशाची लोकसंख्या देखील भली मोठी आहे. मग या भल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये तरुणांची संख्या देखील खूप मोठी आहे, युवकांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे कॉलेजियन तरुणांची संख्या खूप मोठी आहे. आणि या तरुणांचा उपयोग देश उभारणीमध्ये करून घेता येतो का? तेव्हा त्याची चाचपणी झाली. त्याच्यावरती 10 वर्ष लागले अभ्यास करायला. तर 10 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या तरुणांना, या तरुणांकडे असलेली ताकद, एनर्जी, या एनर्जीचा उपयोग आपण राष्ट्र उभारणी करिता करू शकतो. म्हणून 24 सप्टेंबर 1969 ला राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती झाली. तुमचा उपयोग देश उभारणीसाठी आणि समाजातील लोकांना मदतीसाठी उपयोग करून घेण्याचं तेव्हा ठरलं आणि विद्यापीठ लेवलला सुरू झालं. आणि हळूहळू 2005-06 पासून ITI मध्ये ही योजना आली. या योजनेचं ब्रीदवाक्य काय आहे? नॉट मी बट यू. जोरदार म्हणा. नॉट मी बट यू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? व्हेरी गुड. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. जे काय मी करेन हे माझ्यासाठी नसून तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे, समाजासाठी असणार आहे. जे मी करेन आज या घडीपासून, जे मी करेन ते माझ्यासाठी नसून समाजासाठी असणार आहे. प्रत्येकाने जर असंच म्हटलं तर काय होईल? काय होईल? सगळेजण समाजासाठीच काम करत राहील. मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी, ते त्यांच्यासाठी, असं करत तर साखळी तयार होईल. आणि या साखळीच्या माध्यमातून जनसमुदाय वाढेल. एक सामाजिक भावना प्रगल्भ होईल, एक सामाजिक भावना आपल्यामध्ये वाढेल. आपण तांत्रिक आहोत. ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी कसले? तांत्रिक आहेत. गावागावामध्ये कॉलेजचे कॅम्प येतात, गावागावामध्ये कॉलेजचे कॅम्प येतात. त्या कॅम्पच्या माध्यमातून त्या गावामध्ये विविध शासनाचे जे योजना आहेत त्याचं फक्त अवेअरनेस कॅम्प होतं. स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि शासकीय योजनांचं त्या ठिकाणी प्रसिद्धी होते.
परंतु आपण ITI असल्यामुळं आपण टेक्निकल आहोत. आपण कसे आहोत? टेक्निकल आहोत. टेक्निकल म्हणल्यानंतर आपल्याकडे स्किल आहे, आपल्याकडे कौशल्य आहे. त्या कौशल्याचा उपयोग या खेड्या गावामधील लोकांना व्हायला पाहिजे. या खेडेगावातील लोकांना या कौशल्याचा उपयोग व्हायला पाहिजे. जसं गांधीजी म्हणत होते, शहराकडून खेड्याकडे चला. म्हणून आपण पुण्यामध्ये कॅम्प घेतला का? शहरामध्ये नाही. कुठे घेतोय? गावात, खेड्यामध्ये. खेड्यातलं वातावरण कसं असतं, खेड्यातलं राहणीमान कसं असतं, खेड्यातलं जनजीवन कसं असतं हे जवळनं पाहण्याची एक नामी संधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरामधून होते. म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. आपण रक्तदान शिबिरासारखे शिबिर आयोजित करतो. वृक्षारोपण सारखं पर्यावरणपूरक उपक्रम आपण राबवतो. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचं आपण प्रसिद्धीकरण करतो. त्याचबरोबर आपण खेड्यागावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन काय तुमच्या अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी काय आहेत हे त्यांना आपण विचारतो आणि त्या तांत्रिक अडचणी आपण सोडवतो. ITIच्या विद्यार्थ्यांनी काय कसं बघायचं आहे? एक तांत्रिक काम करणारा, तांत्रिक सेवा देणारा असला पाहिजे, लक्षात घ्या. मग आपण खेडेगावामध्ये NSS निवासी शिबिर का घेतो? तर खेडेगावामध्ये आपण आपले तांत्रिक कामं त्या ठिकाणी त्यांना आपली सेवा द्यायची आहे. आज तुमचा निवासी शिबिराचं उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर तुम्ही गावामध्ये जाऊन सर्वे करायचा आहे. सर्वे करून टेक्निकल कामं काय आहेत, घरोघरी जाऊन त्या घराची माहिती घ्यायची आहे. त्या घरामध्ये टेक्निकल कामं कोणती आहेत याची नोंद करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्ही उद्यापासून काम करणार आहे आणि त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे तुम्ही त्यांना सांगायचे, तुम्ही हे अमुक मटेरियल घेऊन या, आम्ही उद्या तुम्हाला काम करून देणार आहे. येतं लक्षात? ही कामाची पद्धत अशी आहे. सर्वे केला, कामं आणले, ग्रुपनी सर्वे करायचं आहे. त्याच्यात ग्रुप करा आणि या भागामध्ये 4, त्या भागामध्ये 4 असं विभागणी करून गावामध्ये सर्वे करून कामं आणायचे आणि गावकऱ्यांना सांगायचे की बाबा तुम्ही याच्यासाठी लागणार साहित्य घेऊन या. लेबर चार्जेस द्यायची गरज नाही. लेबर म्हणून आम्ही काम करू, एक आम्ही सेवा देणार आहोत. त्यात वेल्डिंगचं काम असेल, प्लंबिंगचं काम असेल, इलेक्ट्रिशियनचं काम असेल, सिव्हिलचं काम असेल. समजा एखाद्या ठिकाणी टाईल्स तुटलेले आणि त्याच्या टाईल्स असेल तर एखादी टाईल आपण बसून देऊ शकतो. असे छोटे कामं, परंतु उपयुक्त असे कामं आपल्याला करून द्यायचे आहे. त्यात काय वेगळं वाटतं का रे? पण हे सर्वे करून हे काम करून देताना आपल्याला जो आनंद वाटणार आहे तो आनंद कशात भेटेल का? तो आनंद दुसऱ्या कशात भेटणार नाही. मित्रांनो, काम करायला तुमची सुरुवात झाली तर गावचे लोक तुम्हाला सोडणार नाही. रात्री 11 वाजेपर्यंत काम करून घेतात लोक, लक्षात घ्या. पण ते करायचं आहे, आनंदाने करायचं आहे, हसत खेळत काम करायचं आहे. येलवाडी गाव तुम्हाला माहिती आहे? देऊगावच्या बाजूला येलवाडी गाव. 2015 मध्ये तिथं निवासी शिबिर आम्ही घेण्याचं ठरवलं आणि त्या शिबिराचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. प्रकाश मांजरे म्हणून जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन झालं. 3 वाजता उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर मग आता 100 विद्यार्थी होते. किती? 100. आता 100 विद्यार्थ्यांचं, स्वयंसेवकांचं पोटा पाण्याची व्यवस्था करायची. येताना डबा आणला होता, परंतु संध्याकाळी जेवणाची सोय आम्ही करणार होतो. कॅम्पचं उद्घाटन झालं आणि जेवणाची सोय करण्यासाठी ती टीम पाण्यासाठी इकडे तिकडे बघते तर पाणीच नव्हतं त्या गावामध्ये. येलवडी गावामध्ये 3 दिवस पाणी नव्हतं आणि ते लोक बाहेरनं पाणी घेऊन येऊन त्यांचं ते उदरनिर्वाह त्या 3 दिवसाचं करत होते. आता ही गोष्ट आमचे सदामाते नावाचे सर होते, सावंत सर पण म्हणून मी इलेक्ट्रिशियनचे, त्यांनी त्यांची टीम 8 मुलांची एक टीम घेतली आणि त्या सरपंचाला म्हणजे नेमकं काय अडचण तुमच्या गावात पाणी का नाही. तर मित्रांनो, त्या सरपंच सांगितले की 3 दिवसापासून आमच्या म्हणजे मोटरचा काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि पाणी येत नाही. मग सदामाते सर आणि ते टीम नदीमध्ये विहीर, त्या विहिरीवरती गर्डर टाकल्यानं त्याच्यावरती मोटार होते. तर साधारणतः 5च्या सुमारास त्या ठिकाणी विद्यार्थी सहित गेले. त्या गर्डरवरती विद्यार्थी चढले. बीडचे विद्यार्थी होते, 2-3 विद्यार्थी स्ट्रॉंग होते आणि चांगले हुशार देखील होते. तर त्यांनी काय केलं, तिथं गर्डरवरती चढून
काय परिस्थिती ती पाहिली. भली मोठी घुस, वायर पण कुरतडले होते आणि मरून पडले होते. त्यामुळं गावामध्ये 3 दिवसापासून पाणी नव्हतं. तर रात्री 8 वाजेपर्यंत ते काम पूर्ण करून रात्री 8:30 वाजता गावामध्ये पाणी आणण्याचं काम हे त्या 2015 चे स्वयंसेवक आणि सर यांनी ते काम केलं. गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तर NSS मधून असे अप्रतिम अफलातून कामं होतात. त्यामुळं सर्टिफिकेट भेटतं आपल्याला. पण सर्टिफिकेट बरोबर गावची शाबासकी देखील भेटते मित्रांनो. ती खूप मोठी असते. सांगतो तुम्हाला, एक मुलगा सर्टिफिकेटसाठी NSS मध्ये आला होता. इंदापूरचा विद्यार्थी होता. सर्टिफिकेटसाठी NSS मध्ये आला, कॅम्प मध्ये आला आणि कॅम्प मध्ये 7 दिवस काम करत असताना त्याला आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली आणि तो गावी गेला. गावी गेल्यानंतर म्हटलं की आपल्याला काहीतर करून दाखवायचं आहे. तर मित्रांनो, तो मुलगा धडपड्या होता, तो स्ट्रॉंग होता. त्याने करून दाखवलं. चांगली नोकरी तो मिळवला, एज्युकेशन त्याचं वाढवलं. NSS मधून एक सामाजिक भावना आपल्यामध्ये निर्माण होते, सेवा देण्याची भावना निर्माण होते. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपल्याला काम करायला संधी मिळणं हे भाग्याचं असतं. मी माझं भाग्य समजतो का, तर 2003 साली मी गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आलो. तेव्हा मला 4 चौघामध्ये बोलता येत नव्हतं. 4 चौघांसमोर बोलताना दत्तपप्प व्हायचं, लाज वाटायची. होता कामा नये. इथं लक्षात सगळ्यांच्या, तुमचं आरोग्य जसं तुम्ही जपताय तसं तुमच्या आई वडिलांचं देखील आरोग्य जपायचं आहे. आजच्या या निवासी शिबिरामधून तुम्हाला हे शिकून जायचं आहे. इथनं गेल्यानंतर सामाजिक भावना तुमच्या मध्ये निर्माण व्हायलाच पाहिजे. रस्त्यावर दगड पडलेला आहे, तर थांबून तो दगड बाजूला काढण्याचं आपल्याला आपलं मेंदू आपल्या सूचना द्यायला पाहिजे. अरे बाबा थांब, रस्त्यावर पडला तो दगड उचल, साईडला टाक आणि मग जा. असं जेव्हा तुमचं मेंदू तुम्हाला कमांड करेल, त्या दिवशी तुम्ही जिंकलात. लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला एक स्वयंसेवक म्हणून थांबायचं आहे. व्हिडिओ काढायचा नाही, थांबायचं, त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करायची, मगच पुढे जायचं. आजकालची तरुण पिढी काय करते, YouTube वरती व्हायरल होण्यासाठी मदत न करता व्हिडिओ काढते आणि व्हायरल करण्याचा प्रयत्न करत असतं. तर असं न करता तुम्ही स्वयंसेवक आहात. मी देखील स्वयंसेवक आहे. जिथं गरज पडेल तिथं मी असतो. लक्षात घ्या, जिथं गरज पडेल तिथं मी असतो. मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी 450 फ्लॅटचं सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये मी व्हाईस चेअरमन म्हणून देखील काम पाहत होतो 4 वर्ष. येतं लक्षात. जिथं जिथं कार्यक्रम असतो त्या त्या ठिकाणी मी जाऊन ते कार्यक्रम ऐकतो, पाहतो, अनुभव घेतो. तुम्ही देखील तसा अनुभव घ्या. चांगले लोकांचे विचार ऐका. चांगला माणूस, चांगला मुलगा बनण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर अभ्यास, अतिशय महत्वाची गोष्ट अभ्यास. ऐकायचा अभ्यास दिवसभर सरांनी किती शिकवलं, घरी जाऊन फक्त 2 तास जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमचा अभ्यास पूर्ण होतो. लक्षात घ्या. आणि बाकीच्या वेळेमध्ये, अवांतर वेळेमध्ये वाचन करा. इतर अवांतर वाचन करा. वाचनाची गोडी आता राहिलेली नाही. लोक वाचायलाच भाग पडत होत. तर मित्रांनो, रोज 1 तास अवांतर वाचन करा. पेपर वाचा, न्यूजपेपर वाचा, एखादी आत्मकथा वाचा, आत्मचरित्र वाचा, एखादं मॅगझिन वाचा, रतन टाटांच्या काही गोष्टी वाचा, सुधा मूर्तींच्या काही गोष्टी वाचा, नारायण मूर्तींच्या काही गोष्टी वाचा. अशा गोष्टी वाचा ज्यामधून तुम्हाला तुमचं ज्ञान वाढेल आणि समाजामध्ये वावरताना तुम्ही कुठेही अडखळणार नाही. आपण आपल्याकडे ज्ञान आपण अवगत केल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर आपल्याला कौतुक होईल. आपलं तुम्ही तुमच्या आयडियामध्ये लिहिलेलं पाहिलं असेल, एक स्लोगन आहे बघा, कौशल्य असेल तर
कौतुक होईल. तर जोरदार म्हणा बोलू. परत एकदा म्हणा. कौशल्य असेल तर कौतुक होईल. मित्रांनो, प्रत्येक जण असं जर विचार केला तर काय होईल? सगळ्यांकडे विविध कौशल्य येतील. ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याला जॉब साठी अडचण येईल का? बिलकुल अडचण येणार नाही. ITI पिंपरी चिंचवड मध्ये माझ्या बरोबर ज्यांनी NSS मध्ये काम केलेलं आहे ते सर्व विद्यार्थी आता चांगल्या पोझिशनला आहेत. सर्व विद्यार्थी चांगल्या पोझिशनला आहेत. का? तर ते चांगलं काम करत होते, चांगला विचार करत होते. आणि NSS म्हणजे एक चांगला विचार आहे, चांगली विचारसरणी आहे. NSS म्हणजे काय? चांगली विचारसरणी आहे. ही डेव्हलप करणं ही कोणाची जबाबदारी आहे? आपली. कोणाची आहे? इथं परत एकदा म्हणा बघू. नॉट मी बट यू. म्हणा नॉट मी बट यू. नॉट मी बट यू. गुड. हे जर तुम्ही प्रत्येक जण असंच करत गेला तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मित्रांनो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या पदावर तुम्ही काम करू शकाल. जर तुमची विचारसरणी ह्या पद्धतीची राहिली तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. तर आमच्या सर्वांचा युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे, ते नंतर बघा तुम्ही. तो खूप वेळ मुलगा आयफोन मागतो, वडील हमाल काम करत असतात, आई नसते आणि मुलाला श्रीमंत घरच्या मुलांची संगत लागते. श्रीमंत घरच्या मुलांची संगत लागल्यानंतर त्याला वाटतं आपल्याला देखील त्या मुलांसारखं आयफोन पाहिजे, त्यांच्यासारखं आयुष्यात जीवन जगता आलं पाहिजे. पण तो वडिलांना म्हणतो माझ्या वाढदिवसाला मला आयफोन पाहिजे. असं म्हटल्यानंतर त्या वडिलाच्या पायाखाली वाळू सरकते, जमीन म्हणतो अरे बाळा म्हणतो 4-5 महिन्याचा माझा पगार जर एकत्र केलं तर आयफोन येऊ शकत नाही. सगळ्यात जास्त मेहनत कोण करतो तुम्हाला माहिती आहे? हमाल करतो. हमाल सगळ्यात जास्त मेहनत करतो आणि सगळ्यात कमी इन्कम त्या हमालाचा असतो, लक्षात घ्या. आणि जो स्मार्ट काम करतो त्याचं इन्कम सगळ्यात जास्त असतं. म्हणून आपल्याला त्या हमालासारखं काम करायचं का नाही, स्मार्ट काम करायचं. स्मार्ट काम करत असताना देखील तुमचे जे विचार, जे मागणी, तुमची रिक्वायरमेंट, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला मर्यादित ठेवता यायला पाहिजे. असं तुमचे जे विचार आहेत ह्या मर्यादित ठेवायला पाहिजे. एक आयफोन साठी वडिलांना तुम्ही तगादा लावताय, वडील ते घेऊ शकत नाहीत आणि अशा केसमध्ये वडील काय करतो? त्या आयफोनच्या नादामध्ये त्या मुलाचं जी मागणी आहे ती मागणी पुरवण्याच्या पायी, हट्ट पुरवण्यापायी, मुलाच्या हट्टापायी वडील काय करतो? डबल ड्युटी करतो. 2 शिफ्ट करण्याचं ठरवलं. जेवण वडील काय करतो? बंद करतो. 30 रुपयाचा डबा असतो, 30 रुपयाचा डबा खाण्याचं बंद करतो आणि पाणी पिऊन जास्त वेळ काम करत असतो. जास्त वेळ काम करत असताना अशक्तपणा येतो. अशक्तपणा आल्यानंतर मग चक्कर येऊन पडतो. वडील चक्कर येऊन पडतो आणि त्याच दिवशी मुलाचा वाढदिवस असतो आणि मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडील काय करतो? जास्त मेहनत करून पैसे कमवून आयफोन घेतो. मित्रांनो, आयफोन घेतो आणि त्या आयफोन सोबतच त्या दुकानदाराकडे एक चिठ्ठी देऊन घेतो की बाळा मला आयफोन घ्यायला वेळ लागला, त्याबद्दल तू मला माफ कर. मला आयफोन घ्यायला वेळ लागला त्याबद्दल तू मला माफ कर आणि मी खूप थकलोय, आता मी पुढं विश्रांती घेतो आणि तू काय कर? जेवण वगैरे व्यवस्थित कर, व्यवस्थित शिक आणि मोठा हो, असं म्हणतो. आणि तो चक्करून पडलेला असतो. तर चक्करून पडल्यानंतर कोणीतरी त्याला मग ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. ऍडमिट केल्यानंतर तिथनं मग पोलीस वगैरे जातात. पोलीस मग त्या मुलाला फोन करतात, अरे बाबा तू कुठं आहेस? मग तो कोण बोलतोय? तर मी असं पोलीस बोलतोय आणि तुझे वडील ससून हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याचा अपघात झालाय, तो ताबडतोब ये. तेव्हा मित्रांनो तो मुलगा मित्रांना घेऊन ससून हॉस्पिटलला जातो. आता वडील ऍडमिट आहे किंवा अपघात झालेला म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये विविध विचार येतात, नाना प्रकारचे विचार येतात. काय झालं असेल, कसं झालं असेल.
मग तो जातो तिथं. गेल्यानंतर वडील निश्चित पडलेला असतो, त्याच्यावरती पांढरं कापड टाकलेलं असतं आणि पोलीस मग हळूच पांढरं कापड तोंडामध्ये सारतो. तेव्हा हे तुझे वडील आहेत शंकर, तेव्हा तो हो माझे वडील साहेब. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला वाटत होतं वडिलांना पैसे जमले नाहीत, मोबाईल घेता आलेले नाही, म्हणून वडील घरी येत नाहीत, वडील तोंड लपवतात का असं त्याला वाटत होतं. परंतु फोन आल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणि हळूच कंपाऊंडर काय करतो, एक कॅरी बॅग काढतो आणि म्हणतो तुझ्या वडिलाच्या खिशामध्ये एक कॅरी बॅग सापडली. ती कॅरी बॅग त्या मुलाकडे तो कंपाऊंडर देतो. मग तो मुलगा काय करतो, कॅरी बॅग ओपन करतो, तर त्याच्यामध्ये मित्रांनो नवा कोरा आयफोनचा पॅक असतो आणि त्याच्यासोबत ही चिठ्ठी असते. चिठ्ठी वाचतो. चिठ्ठीमध्ये वडील म्हणतो की तू जेवण वगैरे कर, उशीर झाला मला मोबाईल द्यायला, माफ कर. मित्रांच्या डोळ्यामध्ये पाणी. मोबाईल घेतो आणि जमिनीवरती आपडतो. परंतु तो पण वेळ निघून गेलेली होती. वडील येणार होते का परत, मोबाईल घेता आला असता का नाही. तर मित्रांनो हा काळ खूप वेगळा आहे. लोक आपल्याला नादाला लावतील, परंतु आपण नादाला लागायचं का नाही हे आपण ठरवायचं आहे. आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा मर्यादित ठेवायच्या. येतात लक्षात सगळ्यांच्या, गरजा मर्यादित ठेवा. जेव्हा तुम्ही कमवाल तेव्हा तुम्हाला पाहिजे ते घेता येऊ शकतं. माझी देखील परिस्थिती अशी होती, मला दिवाळीत वगैरे कपडे कधीही भेटलेले. दिवाळीत वगैरे कपडे कधीही भेटले. वडील काय म्हणायचे, तू मोठा झाल्यानंतर तू सफारी वगैरे ड्रेस घे. मित्रांनो तो काळ बदलला, ते दिवस गेले. आज कपाटात पाहिल्यानंतर 5-50 ड्रेस आहेत. तोच दिवस राहिला का. म्हणजे आपण आपल्या मेहनतीवरती पाहिजे ते गोष्टी आपण करू शकतो. परंतु त्या गोष्टी करत असताना इमानदारी, डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. NSS मध्ये आहात म्हणजे पहिल्यांदा डिसिप्लिन पाळलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, शांतता असली पाहिजे तुमच्या अंगात आणि आगाऊपणा करता कामा नये. जेणेकरून आपलं संस्थेचं, आपल्या घरच्यांचं, आई वडिलांचं नाव खराब होता कामा नये. याच्यावरती NSS स्वयंसेवकांनी करून दिले. आमचे मित्र प्रशांत गवारे सर, भूमकर सर, आयवाळे सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड ITचे प्राचार्य मित्र आमचे शशिकांत साबळे सर, त्याचबरोबर अमर जाधव सर यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला या निवासी शिबिराकरता खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही चांगला माणूस बना. भविष्यामध्ये कधीतरी भेट झाली तर नक्की ओळख द्या. आणि त्याचबरोबर SKP ITI कट्टा, SKP फिटनेस फंडा आणि SKP मोटिवेशनल हे 3 चॅनल आहेत. 3 चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला तर उत्तम काम होईल. नाही केलं तर तुम्ही बघितलं तरी चांगलं होईल आणि नाही बघितलं तरी नुकसान काय होणार नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.